हॅलो व्ह्युअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजित व्लॉग्स। तर आज मी चालली आहे फिरायला। बघूया अर्णव कुठे नेतोय, तसं मला माहिती आहे तो कुठे नेतोय। तो नेतोय मला वज्रेश्वरी रोड फिरायला। तर खूप लांब आहे इथून, म्हणजे अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास आहे। बघूया स्कूटीवरती, चला आपण। आम्ही पोहोचलो ईस्टला, हायवे चालू झालाय अजून, आता फक्त ईस्टला पोहोचलो। आता अर्णव आणि मी आलोय, कुठे आलो अर्णव? आपण वज्रेश्वरीच्या अजून 10 किलोमीटर पाठी आहोत। गाड्या येत आहेत जातात, आणि अर्णवने मला इथं का थांबवलं माहिती? इथं विठ्ठलांची खूप साऱ्या भक्ती आहेत, खूप साऱ्या, ते दाखवायसाठी ते अर्णव थांबवलं। या बघा समोर दिसत आहेत का, डोंगरच दिसतंय। या बघा विटांच्या भक्त्या, असं खूप साऱ्या भक्त्या आहेत तिकडे। विटाच विटा, विटाच विटा, विटांची भक्ती दाखवून आता अर्णव आणि मी निघालो। गाड्या अगदी पाण्यासारख्या धावतात या रोड। विटांची भट्टी, विटांच्या भट्टीचा तिकडे सगळ्या ऑलमोस्ट तिकडे ना भिवंडी रोडला विटांच्या भट्टी पोहोचलो आता आम्ही मंदिरमध्ये वज्रेश्वरीला। हा, आज माझा योग आलेला की चलो आज घुमतो आपलं, पण घुमतो आता पण ओळखीचे खूप जण भेटताय तिथे। हा, आम्हाला नाराज होता 20 वर्ष झाली, 20 वर्षात आम्ही फर्स्ट टाइम असे अर्णव आणि मी फिरायला एवढ्या लांब आलो आहे ना अर्णव? तर अर्णव आणि मी मंदिर परिसरात बसलो येऊन। अर्णव आणि मी खरंच आमचा विचार नव्हता की आज आम्ही वज्रेश्वरीला वगैरे पोहोचलो एवढ्या लांब। म्हणजे मला वाटतं आमच्या घरापासून 25 ते 30 किलोमीटर आहे ना अर्णव? नाही, मग 50-60 किलोमीटर आहे। बापरे, 50-60 किलोमीटर आम्ही एवढ्या लांब आलो दोघं जण। आम्हाला स्वतःवरच विश्वास नाही पडले, आणि ते पण स्कूटीवरती। आणि मंदिर दाखव आल्यासारखं, मंदिराचा बॅक आहे हा, या मंदिराचा बॅक साईड आहे तो खूप उंच, आणि म्हणजे ज्या दगड्या बघाल ना, आता ह्या माझ्या हाताखालच्या पण बघा, प्रॉपर जुन्या काळातल्या काळ्या दगड्या आहेत, आणि काम वगैरे देखील पूर्व काळातलंच आहे। मला ते हे नाही, दत्त मंदिर नवीन दिसतंय, हे आत्ता बांधलं असेल है ना? आणि हा बघा माझा लेकरू 50 किलोमीटर गाडी चालवून आलाय हाफ पॅन्ट वरती। हा अर्णव, माझी स्टाईल आहे। आम्ही जस्ट अशा फिरायला निघालेलो, आणि आलो कुठं 50 किलोमीटर। आम्हाला ना त्या दादांनी सांगितलं की रुद्राक्षाचं झाड आहे, हा ना? रुद्राक्षाचं झाड आहे ना, बघू कसं आहे ते? हो खरंच, हे बघ, अरे वा, इकडे हे इकडं कुठं चालली? इकडून पण दिसते, आपण जिथून आलो ना तो रस्ता। हा, इकडनं आलो खाली। हे झाड बदाम, बदामाचीच पाणी दिसतात ना। किती मस्त डोंगर दिसतोय इकडनं, हा मस्त सिनरी आहे, मस्त आहे परिसर, मला खूप आवडला। आता हरवेळी नाही येऊ शकत आपण, नाही? हा, 50 किलोमीटर नॉट खाऊ, ते पण स्कूटीवरती एवढ्या लांब, है ना? ट्रॅफिक मधनं आणि हा हायवे ट्रॅफिक सगळं असतं बाबा। तर मला तर खूप भीती वाटत होती। एक तर नालासोपारा ईस्टमध्येच भीती वाटत होती, तिथले लोक गाडी इतकी बेकार चालवतात ना ईस्टवाले, तेव्हाच मला माझ्या पोराची भीती झालेली मनात। नको नको करत आम्ही इथपर्यंत पोचलो। आता म्हणजे वज्रेश्वरी दिसलं म्हणून आलो मंदिरापर्यंत। चला आता निघूया, बस झाला आता। रात्रीचा काळोख झाला, तर काळोखात एवढा गाडी घेऊन जावं लागेल, त्याच्यामुळे आत्ताच निघतो आम्ही। 6 वाजत आले ना तरी। अर्णव गाडीवर बसून पाणी प्यायचं ना। चला आता आम्ही निघतोय रिटर्न। मला भीती वाटते अर्णव, आता काळोख होणार आहे। आता डायरेक्ट घरी की कॅपिटल कुछ खाएगा? आम्ही ईस्टला पोचलो, आणि ईस्टला पोचल्यावर ऑलवेज आम्हाला संध्याकाळचं ट्रॅफिक भेटणारच होतं। नशीब आम्ही वेळेवर पोचलो की काळोख नाही झाला, काळोख होण्याआधी पोचलाय ना अर्णव। आणि आम्ही आलो घरी, आणि हे बघा कधी नाही भेटला, आणि गटकन गेळी शोधते बघा कशी। अभ्यास टाकून आलीस ना तू बाहेर? तूच बोलवलंस आणि ये खायला। अच्छा, मी बोलवलं तुला? आणि तुमचं काय साहेब?
अर्णवनी आई ग माझ्या लेकराचा डोळा बघ कसा झाला. 2 तास आम्हाला भारी पडले. अर्णव डोळे दाखव पूर्ण खोल. आता ना त्यात रोज वॉटर घालते आले का म्हणजे शांत होईल तो डोळा. अर्णवला आणि मला 2 तासाचा प्रवास भारी पडलाय. म्हणजे स्कूटीवर बसून बसून माझे तर पाय जाम गेले. आणि अर्णवच्या डोळ्यांचं तुम्ही पाहिलंच काय झालं ते. आता रोज वॉटर घालते म्हणजे तो डोळा क्लिअर होईल. माती गेल्यामुळे झालं असेल. अर्णवला असं नेहमी होत असतं म्हणजे नवीन नाही आमच्यासाठी ते. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स आहे. नाही तर म्हणाल आई असून घाबरली नाही ही है ना अर्णव. हां तर चला तर मग आजच्या ब्लॉगची एंड इथंच करते कारण आता जाम थकलो. आता भूक पण लागली आणि म्हणूनच आजच्या ब्लॉगची एंड इथेच करते. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ.